भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची 2 दिवसांची बैठक दिल्लीमध्ये आजपासून सुरू झाली। पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे बडे नेते या परिषदेला हजर आहेत। या परिषदेत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत। तसंच राम मंदिराचा मुद्दा या परिषदेमध्ये कशा प्रकारे उचलला जातो याची सर्वांनाच उत्कंठा आहे। राहुल गांधींना आणि शरद पवारांनाही माझं चॅलेंज आहे की आमच्या शेतमालाच्या दराची तुलना करा, असं आवाहन शहांनी यावेळी केलं। मिशेल मामाला पकडल्यामुळे काँग्रेसला घाम फुटला असून चौकीदार सर्व चोरांना पकडून आणेल, असं यावेळी अमित शहांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 दिवसांच्या दुबई दौऱ्यावरती आहेत। त्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भारतीय कामगारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला। पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणामध्ये पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग सह 4 दोषी ठरवलं। 16 वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली। 17 जानेवारीला रहीमसह 4 शिक्षा सुनावली जाईल। कॉफी विथ करण मधील अश्लील वक्तव्य हार्दिक पांड्या आणि के राहुलला भोवली असून विनोद राय यांनी कारवाईची शिफारस केल्यानंतर दोघांनाही एका वनडेतनं निलंबित केलं गेलं। बेस्ट संपावरती तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दरम्यान या समितीच्या अहवालानंतर योग्य निर्णय घेणार असून बेस्टमधील अडचणी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। बेस्टच्या संपाबाबतची हायकोर्टातील सुनावणी लांबणीवरती गेली असून हायकोर्टात आता यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे। दरम्यान बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। बेस्टच्या संपावरती राज्य सरकार तोडगा काढण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी TV9 ला दिली। तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बेस्ट संपावर फोनवरून चर्चा झाल्याचे समजते। बेस्ट बस कर्मचाऱ्यांसोबतच बेस्टच्या वीज पुरवठा विभागाचे 80% म्हणजे जवळपास 6000 कर्मचारी संपात सहभागी झाले। बेस्ट पाठोपाठ मोनोरेलच्या 200 कर्मचाऱ्यांनी 2 महिन्यांपासून पगार नसल्यानं संप पुकारला होता। मात्र काही तासातच हे कर्मचारी कामावरती परतले। वरिष्ठांच्या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर परतले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 4था दिवस असून बेस्टचा हा देशातील सर्वात दीर्घकालीन संप। यापूर्वी 1997 साली बेस्टचा संप 3 दिवस लांबला होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्यात अपयश आलं। दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभागही संपात सहभागी झाला। द इलेक्ट्रिक युनियननं या संपाला पाठिंबा दिला असून या संघटनेचे सुमारे 6000 कर्मचारी संपात सहभागी झाले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियननं देखील पाठिंबा दिला। बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण, रुग्णालय कर्मचारी आंदोलनात उतरतील असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियननं दिला। सलग 4थ्या दिवशीही बेस्टचा संप सुरूच असून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलाही या संपात उतरल्याचं बघायला मिळत आहे। बेस्टच्या संपामुळे अंधेरीतून 4 एसटी बस सोडण्यात आल्या आहेत। लोकांच्या सोयीसाठी अंधेरी ते सिब्ज ते ठाणे या मार्गावरती आज दिवसभर 4 एसटी सोडल्या। सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ असून पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या अशी मागणी करत विद्यार्थी संघटना आक्रमक झाले। विद्यार्थी संघटनेने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं। त्यामुळे या पदवी प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं। मात्र पुणेरी पगडी ही मोठ्या पंडितांची आणि पेशव्यांची पगडी आहे। पेशव्यांची पगडी घालून जर तेच मनुवादाचं डोकं चालू असेल तर याबाबत विचारणा होणार। पगडी कुठची आहे त्यापेक्षा त्या पगडीखालचं डोकं कोणाचं, असा प्रश्न विचारला छगन भुजबळ यांनी। यवतमाळमधल्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून वैशाली येडे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। व्यवस्थेनं माझ्या पतीचा बळी घेतला असून एकटी बाई ही साऱ्यांनाच संधी वाटते, असं मत संमेलनाच्या उद्घाटनकर्त्या वैशाली येडे यांनी व्यक्त केलं। 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली। यावेळी साहित्य दिंडी दरम्यान आदिवासी दंडार लोकनृत्याचं त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं। यात साहित्यिकांनी देखील भाग घेतला। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही ग्रंथ दिंडीत सहभागी झाले। यावेळी पारंपरिक वेशात चिमुरडे दिसले। यवतमाळ साहित्य संमेलनात मदन येरावार यांचं भाषण सुरू असताना 2 महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे लावले। यावेळी पोलिसांनी महिलांना जागेवरनं उठवून बाहेर काढलं। दरम्यान नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं ही चुकीची बाब असून आम्ही मूक पद्धतीनं आंदोलन करीत असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जागतिक दर्जाच्या ख्यातनाम साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द करून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं यवतमाळ शहरातील महात्मा फुले चौकामध्ये मूक धरणं आंदोलन झालं। मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावात सरकारच्या दडपशाहीमुळे नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीनं केलाय। एखाद्या महिला साहित्यिकाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ मूक धरण आंदोलन झालं। मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची सुनावणी झाली। सरकारचं प्रतिज्ञापत्र आणि इतर मुद्द्यांवरती सुनावणी झाल्याची माहिती याचिकाकर्ते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिली।
भाजप आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना अजब सल्ला देत धक्कादायक विधान केलेलं आहे. मी पण कर्जबाजारी आहे, विषाची बाटली आणा, मला पण द्या, तुम्ही पण घ्या, असा अजब सल्ला त्यांनी दिला. युती होईल हे मी आधीपासून सांगत होतो. भाजप सेना फक्त भांड्याचं नाटक करत असून ते आता सत्तेसाठी एकत्र येतात, अशी टीका विखे पाटलांनी केली. भाजप शिवसेनेची अवस्था वाघ आणि युवतीच्या प्रेमासारखी झालेली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुहागर येथे मेळाव्यात केली. खड्ड्यात गेलेली युती ऑन ट्रॅक असल्याचे सेना भाजपच्या नेत्यांचे संकेत असल्याचं दिसून येत आहे. सोफिटेल मधल्या गुप्त भेटीवरती अजूनही शिवसेनेकडून स्पष्टीकरण आलेलं नाहीये. सोशल मीडियाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. अनेक खोटी आश्वासनं देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरती बंदी घालावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यास शिवीगाळ तसंच लिपिकास मारहाणीच्या निषेधार्थ शिर्डीत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. कामकाज बंद असल्यानं अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. नागपूर मेट्रोसाठी चोरीच्या रेतीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप खनिज महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी केला. याबाबतची लेखी तक्रार जयस्वाल यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वापरलेल्या रेतीची मेट्रोकडे कोणतीही रॉयल्टी पावती नाहीये. ग्रामीण भागात रेती चोरांवरती 1 लाखांपेक्षा जास्त दंड आतापर्यंत आकारलाय. मग नागपूर मेट्रोवरती कारवाई का नाही, असा सवाल जयस्वाल यांनी केला. पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात फक्त 5 दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक असल्यानं 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर नगरपालिकेने घेतलाय. या निर्णयामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. या निर्णयामुळे पंढरपूर शहराला पाणीबाणीचा सामना करावा लागतोय. हिवाळ्यात पाणी संकट आल्यानं उन्हाळ्यात काय होणार हा प्रश्न पंढरपूरकरांना सतावतोय. परतूर तालुक्यातील अपात्र केलेल्या 302 विहिरी आणि रखडलेल्या 58 विहिरींचं कामाचं मस्टर सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कोल्हापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. एअर डेक्कन कंपनीला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल. नाशिक जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीतही दिंडोरी, चांदवड, बागलाण या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हा हंगाम फायदेशीर ठरलेला आहे. आतापर्यंत एकट्या नाशिकमधून 10,683 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झालंय.